यावेळी कोण आला आता? कोण आहात तुम्ही? काय हवंय? कुठून आलात? सर, मी मुंबईहून येतेय. माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी मी जवळच्या गावात आली होती. येता येता रस्त्यात माझी गाडीच बंद झाली आणि जवळपास कुठलं घर दिसत नव्हतं. तुमचंच घर दिसलं म्हणून आली आणि बेल वाजवली. इथे जवळपास कुठलं मेकॅनिकचं शॉप आहे ओ का? अच्छा, ठीक आहे. इथे आसपास कुठलंच मेकॅनिकचं दुकान नाहीये. कुणाला शहरातूनच बोलवावं लागेल. खरं तर रात्रीची वेळ आहे ना. अ, आता कॉल केला तरी कोणीच येणार नाही. आसपास कोणी तुमचं ओळखीचं राहत नाही का? नाही. इथे मी कोणालाच ओळखत नाही आणि मला बघा, मी गाडीत एकटीच आली आहे. मध्यरात्र पण झाली आहे. जवळच माझी मैत्रीण राहते. तिचंच लग्न होतं, पण आता ती झोपायला गेली असेल. यावेळी मी तिला कॉल करून डिस्टर्ब नाही करू शकत ना, म्हणून विचार केला की फक्त रात्रीसाठी तुमच्याकडे राहावं. ओह! अच्छा. हं. काय करायचा विचार आहे? तुम्हाला जर काही अडचण नसेल तर मी आज रात्री तुमच्याकडे राहू शकते का? सकाळ होताच मी माझ्या मैत्रिणीला विचारून तिच्या ओळखीच्या एखाद्या मेकॅनिकला शोधून आपली गाडी दुरुस्त करून चालली जाईल इथनं. हे काय? म्हणते की मुंबईहून आली आहे. दिसायला पण खूप सुंदर आहे. स्वतःहून मासोळी जाळ्यात येऊन फसते आहे. स्वतःच मला घरी येऊन राहू का म्हणून विचारते. तिला काय सांगावं? हो म्हणावं का? सर, तुम्ही काय विचार करतात? अनोळखी मुलीला कसं आपल्या घरी ठेवू असा विचार करताय का? नाही नाही, असं काहीच नाही. तुम्ही आत या ना. हं. तुम्ही डिनर वगैरे केलाय का? हो, रस्त्यातच खाल्लं होतं मी. हे बघा, तुम्ही खोटं बोलू नका. असं समजा हे तुमचंच घर आहे. खरं सांगा मला, तुम्ही जेवलात की नाही? खायला आणू का? नाही नाही, काही हरकत नाही सर, थँक यू. अच्छा ठीक आहे. एक ग्लास ज्यूस तर प्याल ना? ठीक आहे. अच्छा ठीक आहे, मी आणतो हां. हं. हे घ्या ज्यूस. का आह, तुम्ही नाही पिणार? थोडं पाणी मिळेल का? ठीक आहे. हा ग्लास तिथे ठेवा ना. हो, द्या ना. हं. हा येण्याच्या आधी आपलं काम निपटवलं पाहिजे. हं. ज्या कामासाठी आली होती ते तर झालं. हे घ्या पाणी. हं. थँक यू. लवकर पिणं पागल. हो, अ, चिअर्स. हं. काय झालं? काही रिॲक्ट नाही करताय? ज्यूस खूप चांगला आहे ना? खूप छान आहे. अगदी तुमच्यासारखा. हं. थँक यू. अरे हे काय? चक्कर येते. तर गोळीनी आपलं काम सुरू केलेलं दिसतंय. लवकर कर ना मूर्ख, अजून किती वेळ लावणार आहे? अचानक हे काय होतंय? तुम्ही ज्यूस प्या. मला जरा माहित नाही, डोकं पूर्ण फिरतंय. हं. मला वाटतं माझं काम झालंय. चेक करते मी. हं. हं. यात काय आहे? अच्छा, बॅग. सगळे पैसे आणि दागिने याच बॅगमध्ये टाकते. नॉट बॅड. मला वाटतं जेवढा विचार केला होता त्यापेक्षा खूप जास्त मिळणार आहे. मज्जा येणार आहे आता. त्याला जाग यायच्या आधी मी माझं पटपट काम करून निघून जाते.
अरे यात पण आहे. खूप जास्त पैसेवाला आहे वाटतं. बाय डिअर, टाटा. अरे कुठे गेली ती मुलगी? अ? ओहो, सगळं घेऊन पळून गेली. कुठल्या अनोळखी मुलीला मदत करण्याचा प्रयत्न केला. अखेर ती मुलगी मलाच धोका देऊन निघून गेली. सर सर अ? सर हा बोला. सर मी डेथ सर्टिफिकेट घ्यायला आली आहे सर. मी अप्लाय करून खूप दिवस झाले आहेत सर. आत या ना. नमस्कार हा सर. बोला. सर माझं नाव सीता आहे सर. माझ्या नवऱ्याला जाऊन आता 3 महिने झालेत. ते जे काम करत होते ते आता मला मिळणार होतं सर. ते काम मला मिळायचं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट आणायला सांगितलंय सर. म्हणून मी डेथ सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं होतं सर. ते आतापर्यंत नाही मिळालंय सर. म्हणून मी इथे विचारपूस करायला आली. असं आहे तर आधी हे सांगा, तुमचं नाव काय आहे? सीता सर. सीता. सीता. घरच्यांची नावं काय सांगितली तुम्ही? त्यांचं नाव रमेश आहे सर. आतापर्यंत आवेदनपत्र आलं नाही. जेव्हा आवेदनपत्र येईल तेव्हा साईन करून परत पाठवीन मी. ओके. ठीक आहे सर. मी परत कधी येऊन बघू? तुम्ही अप्लाय कधी केलं ते आधी सांगा. ऑलरेडी मला अप्लाय करून 2 महिने झाले आहेत सर. अच्छा असं आहे का? असं असेल तर चेक करून पाहतो मी. जर आवेदन इथे पोहोचलं असेल तर मी साईन करून फॉरवर्ड करतो. काही असलं तरी तुम्ही तुमचा नंबर देऊन जा. मी स्वतः कॉल करीन. ओके. उगाच तुम्हाला अशा प्रकारे ऑफिसला येण्याची काही गरज नाही. ठीक आहे सर. ऑलरेडी मी अप्लिकेशन मध्ये नंबर लिहिलेला आहे सर. ते तर ठीक आहे, पण ती अप्लिकेशन माझ्यापर्यंत अजून पोहोचली नाही ना. ओह असं आहे का? बघा तुम्ही एक काम करा. मी आताच्या आता तुम्हाला एक नवी अप्लिकेशन देतो. त्यात तुमचे सगळे डिटेल्स, फोन नंबर वगैरे सगळे अगदी स्पष्टपणे लिहा. ऍप्लिकेशन पास झाली की मी तुम्हाला फोन करतो. ठीक आहे सर. अरे उभ्या कशाला, बसा ना. तुम्ही या ऍप्लिकेशनला चांगल्या प्रकारे फिल करा. ठीक आहे. हे घ्या सर. सगळं बरोबर आहे ना? तर ठीक आहे सर. हे सर्टिफिकेट कसंही मला लवकर मिळायला हवं याच्यासाठी मदत करा ना सर. ठीक आहे, मी लगेच फॉरवर्ड करतो. यात फोन नंबर तर लिहिलाय ना? हो त्यात लिहिलाय सर. बघा ना. ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. ऐन तारुण्यात नवऱ्याला गमावून खूप कष्ट घेते ही. काय करणार, नशिबाच्या पुढे कोणाचं काय चालतं. काहीतरी नवा नंबर दिसतोय. हॅलो. हॅलो सीता, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कोण? काही दिवसांआधी तुम्ही तुमच्या नवऱ्याचं डेथ सर्टिफिकेट घेण्यासाठी माझ्याकडे आला होतात ना? हो, आता मला आठवलं सर. काय झालं सर? माझ्या नवऱ्याचं डेथ सर्टिफिकेट तयार झालंय का सर? त्याचबद्दल फोन केलाय मी. तुमच्या नवऱ्याचं डेथ सर्टिफिकेट रेडी आहे. या आणि घेऊन जा. बघा मी खूप प्रेशर टाकलं आणि त्यानंतरच तुमचं काम होऊ शकलं. नाहीतर 40 दिवस अजून लागले असते. खूप आनंद झालाय सर. थँक्यू सर. थँक्यू कशाला?
तुम्ही खूप कष्ट घेत आहात. माझ्याकडून जे झालं ते मी केलं. तुम्ही सरळ माझ्या घरी येऊन डेथ सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता. ठीक आहे? तुमच्या घरी? तिथे का सर? मी ऑफिसला येऊन घेऊन जाते ना. गैरसमज करू नका. आज मी ऑफिसला नाही चाललो, कारण सुट्टी आहे मला. उद्या मला ऑफिसच्या कामासाठी बाहेरही तर जायचं आहे ना. तर लगेच तुम्ही घरी येऊन आपलं सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता. ठीक आहे ना? ओ अच्छा सर, मी इतक्या दूर एकटी कशी येऊ शकते? माझ्यासोबत यायला पण कोणी नाहीये सर. थोडं समजा ना सर. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला जेव्हा जमतंय तेव्हा तुम्ही या. मी संध्याकाळी घरीच राहीन. आज रात्रीच मी कामानिमित्ताने बाहेर निघतोय. तर लवकरात लवकर जमत असेल तर या. असं आहे का? ओके सर. ठीक आहे, मी आताच येते. ओके, लोकेशन व्हॉट्सअपवर पाठवतोय मी. त्याला फॉलो कराल. ठीक आहे सर. लवकर या. हं? आता मी काय करू? जाऊ की नाही? सर, सर. अरे सीता, तुम्ही या, आत या ना. सॉरी सर, जरा काही लेट हरकत नाही, झालं या मला. ना. या बसा ना. ठीक आहे सर. थँक्यू सर. सर, ते सर्टिफिकेट मला लवकर द्या ना. मला इथनं निघायचं आहे. मला जरा काम आहे थोडं. ओ गॉड, आताच आल्या आहात आणि आताच तुम्हाला निघायचंही आहे. थोडं वेट करा, आताच घेऊन येतो. अच्छा, चहा किंवा कॉफी काही घ्याल तुम्ही? नाही सर, सवय नाहीये. मला ते सर्टिफिकेट द्या ना. अर्जंट काम आहे मला. सीता, तुम्ही इतकी घाई का करत आहात? तुमच्यासाठी एवढे कष्ट करून मी हे सर्टिफिकेट घेऊन आलो आहे ना, आणि त्यावरून तुम्ही माझ्याशी सरळ बोलूही शकत नाही आहात. असं काही नाहीये सर. एक अर्जंट काम आहे. मला जरा लवकर निघावं लागेल सर. सीता, खूप मेहनत करून मी तुमच्यासाठी हे सर्टिफिकेट घेऊन आलो. तुम्ही माझी काळजी घेणार नाही का? काय करायचंय सर? त्याचं असं आहे की खरं तर मी... काय झालंय सर? जे काही आहे मला सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे? मला तुमच्याशी काही बोलायचंय सीता. मी तुझी चांगली काळजी घेईन. तू माझ्यासोबत राहू शकतेस? सर, तुम्ही काय म्हणताय? तुम्ही जे म्हणताय ते मला कळत नाहीये. समजवतो ना. आता तुझा नवरा तुझ्यासोबत नाहीये आणि डोक्यावर खर्चाचं ओझही असेल. सगळा खर्च मीच उचलीन ना. फक्त इतकंच नाही, तुम्हाला जितकी रक्कम हवी ती मीच देईन. पण तू कोणा दुसऱ्याशी लग्न न करून माझ्यासोबतच राहशील ना? व्यवस्थित विचार करून उत्तर दे मला. तुम्हाला जेही हवं ते तुम्हाला मी देईन ना. तुला चालेल ना? सर, एका मुलीसोबत असं बोलतात का? मी तुम्हाला चांगलं व्यक्ती समजत होती म्हणून मी तुमची इथे मदत मागायला आली. पण तुम्ही असे असाल मला कधीच वाटलं नव्हतं. फक्त तुम्हीच नाही, आपल्या देशात बरेचसे माणसं असे आहेत. एक बाई जर नवऱ्याशिवाय दिसली तर सगळे माणसं असाच विचार करतात. असं बोलायचा तुम्ही विचार तरी कसा केला? जर तुम्हाला मी खरंच आवडते तर मला लग्नासाठी विचारलं असतं ना. मला काय तुम्ही इतकं नीच समजताय का? जर मला माहिती असते की तुम्ही इतके वाईट माणूस आहात तर मी तुमच्याकडे कधीच आली नसती. मला कुठलं सर्टिफिकेट नकोय. तुम्ही म्हटलं की मला सर्टिफिकेट देणार म्हणून मी इतक्या दूर आली होती. छे, यानंतर मला कधीच कॉल करू नका आणि हा कचरा आपल्या डोक्यात आधी फेकून द्या. मी जातेय. गुड बाय.